नको रोज रोजचे तेच कांदा पोहे आणि तोच उपमा शिरा. तर आज आपण बनवणार आहोत अतिशय नवीन पद्धतीने, अजिबात तांदूळ डाळ न भिजवता भरपूर प्रोटीन असलेला आणि अतिशय मऊ लुसलुशीत आणि कुरकुरीत असा मटकीचा डोसा आज आपण बनवणार आहोत. आणि ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा. ही तुम्ही टिफिनला सुद्धा देऊ शकता. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये जवळपास 1 वाटी तांदूळ हा जवळपास मी 3 ते 4 तास भिजवून घेतलेला आहे. जर तुमच्याकडे एवढा वेळ नसेल तर तुम्ही या जागी 1 वाटी तांदळाचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालणार आहे. तर त्यानंतर आपण पुन्हा त्याच वाटीने 1 वाटी मटकी घेतलेली आहे. ही मिक्स मटकी आहे. जर त्याऐवजी तुम्ही मूग किंवा मटकी वापरली तरी चालेल. त्यानंतर इथे जवळपास 5-6 लसणाच्या पाकळ्या आहेत. त्यानंतर हिरवी मिरची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट हे कमी जास्त करू शकतात. त्यानंतर इथे मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे आणि हे आपल्याला थोडं पाणी टाकून याचं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आणि हे संपूर्ण बॅटर आता आपण एका भांड्यात काढून घेणार आहोत. आणि त्यानंतर यामध्ये आता आपल्याला अजून 2 जिन्नस ज्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आहेत, की ज्यामुळे हा जो डोसा आहे हा कुरकुरीत तर होतोच आणि एकदम चटपटीतसुद्धा होतो. तर इथे मी त्याच वाटीने अर्धी वाटी इथे रवा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने आपल्याला आता अर्धी वाटी दही घ्यायची आहे. म्हणजे जी आंबवण्याची प्रक्रिया आपण डोश्यांना करत असतो डाळ आणि तांदूळमध्ये, त्याचाच थोडासा स्वाद आपल्याला इथे येणार आहे. आणि त्यानंतर इथे आपण टाकून घेणार आहोत चवीनुसार मीठ आहे. 1 टाईमच मी इथे आता हे मीठ टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर हे छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. व्हिडिओला कुठेही स्किप करू नका. तुम्ही बघाल की किती सुंदर पद्धतीने हे मटकीचे डोसे म्हणा किंवा धिरडे म्हणा हे बनवून तयार होतात. मुलांना तर प्रचंड आवडतील. जर तुम्ही त्यांना टिफिनला असे करून दिले तर डब्बा हा चाटून पुसूनच घरी येणार. तर इथे तुम्ही बघू शकता जवळपास फक्त आपल्याला हे 10 मिनटं थोडं मुरवत ठेवायचं आहे, कारण की रवा हा छानपैकी फुलला गेला पाहिजे. आणि त्यानंतर इथे एक चुटकीभर आपल्याला खाण्याचा सोडा वापरायचा आहे, की त्यामुळे काय होतं की डोसा हा कुरकुरीत तर होतोच आणि शेवटी त्याची एक जी चव आहे तीसुद्धा एकदम छान लागते. आणि थोडा त्याला ॲक्टिव्ह करण्यासाठी साधारण 2 ते 3 चमचेच आपण पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारची जी कन्सिस्टन्सी आहे ती आपल्याला पिठाची ठेवायची आहे. त्यानंतर इथे मी तवा घेतलेला आहे. तुमच्याकडे नॉनस्टिकचा असेल तो घेतला तरी चालेल किंवा साधा ॲल्युमिनियमच्या तव्यावरती सुद्धा ही घावणं म्हणा, ढिंडरं म्हणा किंवा मग डोसा म्हणा हे अतिशय आरामात निघतात. जवळपास मी 4 चमचे बॅटर इथे टाकून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने ते छानपैकी आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. त्यानंतर एक विशेष टीप म्हणजे इथं की जास्त जो तवा आहे हा जास्त गरम नसला पाहिजे, नाहीतर मग ते खाली एकदम करपून जातं पटकन आणि वरती ते शिजायला थोडा वेळ लागतो. त्यानंतर मटकी जी आहे, मटकी ही पण पूर्ण भिजवलेली आहे, मोड आलेली मटकी होती. त्यामुळे हाय प्रोटीनयुक्त हा नाश्ता आज आपण इथे बनवतो आहोत. आणि त्यानंतर जर तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही लिंबाच्या रसाचा वापर केला तरी चालेल. लिंबूचा रस जरी तुम्ही पिळून त्यात घातला तरी तोच जो फ्लेवर आहे तो तुम्हाला मिळू शकतो. त्यानंतर इथे बऱ्याच वेळेस डोसा हा पहिला चिटकतो. तर इथे मी तुम्हाला एक साधी सोपी एक ट्रिक सांगते, की हा जो आपण उलथनं घेतो ते थोडा वेळ पाण्यात बुडवून घ्यायचं आणि पाण्यात बुडवून मग उलथनंने त्याला पलटी करण्याचा प्रयत्न करा, की जेणेकरून आपला एकही डोसा म्हणा किंवा धिरडं म्हणा हे तुटत नाही. कारण की पाण्यामुळे काय होतं की जो खालचा सरफेस आहे तिथून आपला जर उलथणे ही पटकन आतमध्ये जाऊन आपल्याला पटकन ते उलटता येऊ शकतं. तुम्ही ते बघू शकता किती सुंदर पद्धतीने हा मटकीचा डोसा इथे बनवून तयार झालेला आहे. आणि आपल्याला दोघी बाजूंकडनं छानपैकी सोनेरी रंग येईपर्यंत दोघी बाजूंकडनं तेल सोडून आपल्याला हे छानपैकी भाजून घ्यायचं आहे. जर तुम्हाला
तांदळाच्या ऐवजी, भिजवलेल्या तांदळाच्या ऐवजी तांदळाचं पीठ जरी तुम्ही इथे वापरलं तरी चालेल. तुम्ही बघू शकता किती सुंदर हा आपला एक डोसा इथे बनवून तयार झालेला आहे. इथे आता आपण अजून एक दुसरा डोसा करूया आणि त्यानंतर यामध्ये बऱ्यापैकी कोणी कोणी अजून सोनेरी रंग छान यावा म्हणून साखरेचा सुद्धा वापर करतात. इथे तुम्ही साखरसुद्धा टाकू शकता की जेणेकरून अजून तो जास्त क्रिस्पी होतो. रव्यामुळे तर हा क्रिस्पी होतोच, दह्यामुळे पण याला एक आंबटपणा येतो. पण जर तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही लिंबाचा रस वापरू शकतात आणि त्यानंतर थोडी साखर टाकली तरीसुद्धा डोस्याला जो रंग आहे हा छानपैकी सोनेरी येत असतो. आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे छानपैकी आपल्याला तव्यावरती पसरवून घ्यायचं आहे. मी निश्चित सांगते की जर तुम्ही अशा प्रकारे डोसे म्हणा किंवा धिरडे केले तर ते तुम्ही ज्यावेळेस गरम गरम कराल त्याच वेळेस ते फस्त होतील. इतके सुंदर हे चवीला लागतात आणि कोणीही नवशिके जरी असले तरी त्यांनासुद्धा ही रेसिपी अतिशय आरामात आणि एकदम परफेक्ट जमू शकते. कुठेही त्यांचं चुकणार नाही. आणि तांदळाचं पीठ तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात. जर तुम्हाला थोडं बेसन पीठ जरी वापरायचं असेल तरीसुद्धा तुम्ही ते वापरू शकतात. आणि अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे जे धिंडरे आहेत किंवा डोसे आहेत हे आपण इथे बनवून तयार करतो आहोत. तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीने दोघीं बाजूकडनं आपल्याला हे छानपैकी सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. प्रत्येक वेळेस आपण जो नाश्ता आहे त्याला आपण रवा, पोहे किंवा इतर अजून काहीतरी बनवत असतो आणि मुलांना रोज रोज तेच तेच खाऊन देखील कंटाळा येतो. तुम्ही ही रेसिपी जी आहे ही तुम्ही टिफिनला तर निश्चितच देऊ शकतात मुलांना. आणि यामध्ये प्रोटीन असल्यामुळे आपल्याला अतिरिक्त अजून प्रोटीन त्यांना देण्याची काहीच गरज पडत नाही. आणि यासोबत मी एक साधी सरळ सोपी अशी चटणी केलेली होती. शेंगदाणे, त्यानंतर त्यामध्ये टाकून घेतलेला होता लसूण, त्याच्यामध्ये पण कोथिंबीर, असं थोडं पाणी टाकून ते सुद्धा मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं होतं. आणि नंतर त्याला फक्त जिऱ्याची फोडणी दिलेली होती. त्यानंतर अतिरिक्त त्यामध्ये मी काही टाकलेलं होतं. अशी सिंपल जी शेंगदाण्याची चटणी आहे ती या डोशांसोबत अतिशय अप्रतिम लागते. अजून एक पद्धतीने चटणी म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही डाळवं, त्याच्यानंतर खोबरं हे टाकूनसुद्धा तुम्ही म्हणजे त्यामध्ये लिंबूचा रस वगैरे, साखर वगैरे टाकून ती सुद्धा चटणी ह्या ढिंडऱ्यांसोबत म्हणा किंवा डोशांसोबत म्हणा अतिशय अप्रतिम लागते. तुम्ही बघू शकता दुसरं देखील जे ढिंडरा आहे किंवा डोसा आहे हा इथे बनून तयार झालेला आहे. चला तर मग रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि हो, जाता जाता मात्र चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तुमच्या एक सबस्क्रायबर केल्यामुळे आम्हाला जी एनर्जी आणि ऊर्जा मिळते ते आम्ही तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. आणि तुम्ही नक्कीच असा प्रकारचा डोसा बनवून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये निश्चित उत्तर द्या. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.